आपण प्रवीणजी थोरवे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मनपूर्वक धन्यवाद प्रवीणजी थोरवे साहेब. आणि त्यानंतर टाकवे गावचे आदरणीय रवींद्र हगवणे साहेबांचा सन्मान. रवींद्र हगवणे साहेब आपण या. मॅचला सुरुवात होईल. रवींद्र हगवणे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर PWD मध्ये कार्यरत असणारे कशेळ टीमचे जुने जाणते दिग्गज खेळाडू मारुती शेळके साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मारुती शेळके साहेबांना विनंती करतो आपण. आणि त्यानंतर बिनजोड बैलगाडा शर्यतीतील किंग रायबा 35-35 बैलाचे मालक माजी सरपंच जयदास बोडके दादांचं भव्य आणि शाही सन्मान. तीनही आयोजकांना विनंती करायला आपण जयदासजी बोडके साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. खरं तर ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलगाडा मालकाचं नाव केलं ते आपल्याला कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा टर्न करा. ते रायबा 35-35 बिनजोड किंग रायबा 35-35 बैलाचे मालक लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहात. हेदवलीचे माजी सरपंच जयदासजी बोडके साहेबांचं भव्य स्वागत आणि मनापासून धन्यवाद साहेब. आपण दिलेला शब्द आणि रायबा 35-35 ची एंट्री. चला यानंतर भोसले दादांचा सन्मान केला जाईल. भोसले साहेब आपण या. भोसले साहेब आपण या. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. 2 सन्मान आहेत. त्यानंतर मॅचकडे आपण जाऊ. भोसले दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भानुदासजी धुळे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. आणि त्यानंतर सावले हेदवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तानाजी भोरडे दादा यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. तानाजी भोरडे दादा आपण या. त्या आयोजकांवरती असणार सर्वांचं प्रेम, सर्वांवरती प्रेम करणारे हे आयोजक आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रचंड गर्दी. तानाजी भोरडे साहेब यांचा सन्मान. विकेट आले शॉट बॉल शॉट ऑन पूल केला. फील्ड दूर आहेत. नो मान्स लँड मध्ये हर्षल पोहोचतील तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहता सेफली लँड झाला. धाव मिळाली ती मात्र 2. मोहिते बाऊंचा संभाजी मोहिते साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. कॅमेरामॅन 1 मिनिट घेतो. सन्मान भरपूर आहे, पाहुण्यांची गर्दी भरपूर आणि संभाजी मोहिते साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. चेहऱ्यावरती स्माइल, क्रिकेटचं प्रचंड आवड आणि ही भव्य स्पर्धा आणि आमदार चषकामध्ये मोहिते साहेबांचं स्वागत. प्रमोद दलवे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू अजय सर. साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. SBCC उमरवली डॅडी दादा लोंगले पुरस्कृत SBCC उमरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भास्कर 11 बडबल B+ हो ऑन साईडला फटका अगदी आपण पाहताय. राकेशचा इथे मात्र फसलाय आणि मिळाली आणखीन एक विकेट. भास्कर 11 बडबल B+ टीमची. राकेश भात. थँक्यू. डीजे बरेचसे सन्मान बाकी आहेत. वसंत दादा आणि वाळकू दादा यांचा सन्मान. A1 जोडी आहे वसंत दादा आणि वाळकू दादा, त्यांचा आपण सन्मान करतो. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स स्वागत कक्षा. आणि इथून मात्र मनापासून धन्यवाद वसंत दादा आणि वाळकू दादा. थँक्यू सो मच. ऐकूया आवाज योगेशजी डोळे सरांचा. थँक्यू अजय सर. खऱ्या अर्थानं साहिल लोंगलेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. साहिल लोंगले म्हटल्यानंतर कर्जतचा अभिमान, कर्जतचं खऱ्या अर्थानं नाव लौकिक करणारा हा खेळाडू. ISPL मध्ये 1 बॉल अजूनही बाकी आहे. ISPL मध्ये खऱ्या अर्थानं पहिला कर्जतचं नाव ज्यानं खऱ्या अर्थानं ISPL मध्ये घेण्यास भाग पाडलं तो साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरती. आणि 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात, त्यात 2 आणि 2 महत्त्वपूर्ण धक्के दिलेत ते भास्कर 11 B+ बडबल टीमला, जिथे मात्र सबीर माली बाद झालाय, राकेश पाटील बाद झाला. आणि त्या आता मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय तेजस जामगरे. हो बादची कडा घेतली. बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला गणेश गारे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव मिळणारच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1
समाप्त झालंय. साहिल लोंगलेचं पहिलं षटक समाप्त झालं. धावा आल्या त्या 2, विकेट्स आल्यात 2. दोनही कर्जत टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाच्या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये सुपरस्टार एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यातला जबरदस्त खेळ, हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षकांना हवी असणारी मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलक्यावरती पाहायला मिळतात भास्कर 11 बडबल बी प्लस टीमच्या. बडबल बी प्लस म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह इंटेंटनं मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरणारी ही टीम आपल्याला नेहमी पाहायला मिळाली आहे. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती हर्षल आलाय. हर्षल लोंगले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अजय सर नेहमी सांदाई संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. सांदाई संघाच्या कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधा. हो, पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मिळतोय भास्कर 11 बडबल बी प्लस टीमला. पहिल्याच बॉलवरती हर्षल लोंगलेला मिळाली विकेट. फलंदाज प्रमोद मात्र बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाण्या खऱ्या अर्थानं जाजावेली बडबल बी प्लस संघ हा संकटामध्ये सापडलाय. जाजावेली खऱ्या अर्थानं ज्यावेळी टीमला खऱ्या अर्थानं आवश्यकता असते त्यावेळी त्या संघाला बाहेर काढण्याचं काम ज्या खेळाडूनं केलं तो मैदानाच्या आतमध्ये उमेश जामगरे. डीजे आवाज थोडासा सेट करा. हो, ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत, शॉट एक साकावरला, मिळाली आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. हॅलो 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 चेक, थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे SBCC उमरोली टीम कडनं. हो, मिस टायमिंग हवेमध्ये रत्नदीप बॉल खाली आला, पकडली आणखीन एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. भास्कर 11 बडबल बी प्लस टीमची. उमेश जामगिरे आउट. विकेट आले महत्वपूर्ण विकेट. उमेश जामगिरे खऱ्या अर्थानं ज्यानं संपूर्ण टीमला तारलं आतापर्यंत त्याची विकेट मात्र मिळवली आहे गोलंदाज हर्षल लोंगलेनं. नेहमी अजय सर असं म्हटलं जातं की ज्यावेळी आपण एखादी स्पर्धा कव्हर करत असतो त्यावेळी खऱ्या अर्थानं समालोचक हा न्यूट्रल असतो. त्याचा कोणताही खेळाडू खऱ्या अर्थानं जवळचा नसतो, कोणताही खेळाडू लांबचा नसतो. परंतु नेहमी SBCC उमरोली कोणत्याही क्षणी खेळू द्या, हर्षल लोंगले हा खऱ्या अर्थानं वन ऑफ द फेवरेट क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे मी नेहमी पाहतो आणि खऱ्या अर्थानं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी खेळतो ना त्याचे एफर्ट्स आणि त्याचा जो गेम असतो तो नेहमी आम्हाला खऱ्या अर्थानं त्याच्याकडे वळून घेऊन जात असतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं, बॉल डीपमध्ये चाललाय, फिल्डर आहेत, धाव मिळेल ती फक्त सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलाय.
ते मात्र 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. तुम्हाला 4 ओव्हरमध्ये धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचं आहे. आणि जिथे मात्र महत्वपूर्ण 5 विकेट्स गमावल्यात तर भास्कर 11 बडवल बी प्लस टीमनं. हर्षल लोंगले गोलंदाजी मार्कवरती. पुनश्च एकदा हो, वेगवान प्रचंड वेगाने टाकलेला बॉल अगदी बॅटरला बीट करून गेला. आउटसाठी ऑप्शन होता, थोडासा बाहेर ठेवला, तिथून मात्र बॉलला आतमध्ये आणलं. आणखीन एक डॉट बॉल, परंतु पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली आहे. चेक करूया आमच्या KTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून. आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात हा डिसिजन. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली SBCC उमरोली टीमकडनं. डॅनी लोंगले पुरस्कृत SBCC उमरोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. काय दर्जेदार आपल्याला परफॉर्मन्स या टीमचा पाहायला मिळाला. भास्कर 11 बडवल बी प्लस बलाढ्य संघ सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा संघ भरपूर साऱ्या टच मध्ये आणि भरपूर साऱ्या फायनल्स या संघानं खऱ्या अर्थानं मिळवल्यात. आणि त्याच्या विरोधामध्ये SBCC उमरोली म्हणजे कर्जत तालुक्यातील दोनही नामांकित संघ एकमेकांच्या विरोधामध्ये म्हणजे अगदी पनवेल विभागामध्ये देखील या संघाने आपल्या नावाची छाप सोडली आहे, आपल्या नावाचा डंका पिटला आहे. आणि या कर्जतचं नाव खऱ्या अर्थानं लौकिक करणारे दोनही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती अवघी आपल्याला पाहायला मिळतीये. इट्स अ फेअर डॉट बॉल झाला. आउटसाइड ऑप्शन बरोबर व्हाईट लाईनला पकडून मात्र गोलंदाजी केली जाते ते हर्षल लोंगलेकडनं. साहिल लोंगलेनं पहिले षटक 2 या धावसंख्येचं हाताळलं, 2 विकेट्स मिळवल्या. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये जिथे मात्र हर्षल लोंगलेनं आतापर्यंत धावा खर्च केल्यात ती मात्र 1 आणि त्यानं देखील विकेट्स मिळवल्यात त्यात 2. हर्षल लोंगले हो यावेळी ड्राईव्ह केला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोस्टात बॉलला आतमध्ये ढकलतात. 1 कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होतील. गुड फिल्डिंग गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा इथून पाहायला मिळतील. 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 5 वरती. म्हणजे साहिल लोंगलेनं धावा खर्च केल्या त्या 2 आणि आता हर्षल लोंगलेनं धावा खर्च केल्यात त्या मात्र 3. एकंदरीत भास्कर 11 बडवल बी प्लस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. विकेट्स आल्यात त्या 5. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने इथून धावा बनवाव्या लागतील. भास्कर 11 बडवल बी प्लस टीमला किमान 30 प्लस धावा या धावफलकावरती येणं फार गरजेचं राहील. 30 प्लस धावा जर का धावफलकावरती आला तर एक फायटिंग टोटल इथून मात्र उभारली जाईल आणि त्या टोटलला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फाईट केली जाईल ती मात्र बडवल बी प्लस टीमकडनं. इतकी धावसंख्या ती धाव फलकावरती उभारावी लागेल. नेहमी खऱ्या अर्थानं आपल्याला सातत्यानं दोन्ही टीम्समधनं ते चेंजेस पाहायला मिळतात. नेहमी खऱ्या अर्थानं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस, बॉलिंग ऑर्डरमध्ये चेंजेस, फिल्डिंगमध्ये चेंजेस हे सातत्यानं या नामांकित टीममधनं आपल्याला पाहायला मिळतात. आणि या टीमचा खेळ पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला आणि काहीसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहताय KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील जॉईन झाला. हो गणेश गारे गोलंदाजी मार्कवरती. ज्या वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय SBCC उमरोली हा संघ युटर्न हवा असतो त्यावेळी गणेश गारे त्या टीमला तो युटर्न मिळवून देत असतो. तोच गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानं पहिला बॉल हा डॉट बॉलच फेकला अनुरागच्या विरोधामध्ये. हो इथून अगदी आपण पाहता एसटी रक्षक बीट झाले होते परंतु शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी आपण पाहता शरद बुंदाटे पाहायला मिळतात आणि शरद बुंदाटे म्हटल्यानंतर एक चांगले एसटी रक्षक आहेत त्याच्यामुळे अगदी लगेच बॉलला त्या ठिकाणी कॅरी केलं. धाव मिळाली ती 22 षटकामध्ये एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती. हो ऑन साईडला हा फटका अगदी आपण पाहता टर्न केला डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. गुड फिल्डिंग
चांगली फिडिंग फेकी देखील अगदी आपण पाहता अचूक खेळायला मिळते. धाव मिळेल ती फक्त सिंगलला धावफलक जाऊन पडले ते आत्ता मात्र 7 धावा या धावफलकावरती आल्यात त्या भास्कर 11 बडवल बी प्लस टीमच्या. दोन्ही नामांकित संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना त्यांचा दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जरी वार झाला तरी दुसऱ्या सत्रामध्ये पलटवार होताना जरूर पाहायला मिळेल. हो फुललेंचा बॉल बाची कडा घेतले पाठीमागे चालला. फिल्डर पुनश्च एकदा अगदी पाठीमागे जात असताना बॉलला मात्र कॅरी करतात. आणखीन एक सिंगल जावीतून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलपेक्षा जास्त नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे एसबीसीची उमरोली टीमकडनं. नेहमी हा संघ आपल्या गोलंदाजीमधून खऱ्या अर्थानं ओळखला जातो. आपल्या गोलंदाजीची ताकद ती नेहमीच या संघानं दाखवली आहे. साहिल लोंगले आपल्या टीमला चांगला स्टार्ट मिळवून देतो. त्याच्यानंतर गणेश गारेला तुम्ही पाहता, त्याच्यानंतर हर्षल लोंगलेला तुम्ही पाहता. परंतु यावेळी थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. हर्षल लोंगले सेकंड ओव्हरमध्ये आला आणि आता गणेश गारे. हो दूरवरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. याच बॉलसाठी या गोलंदाजाची ओळख आहे. गणेश घारेनं टाकला आणखीन एक डॉट बॉल. आता खऱ्या अर्थानं प्रेशर टाकण्याचं काम, बॅकफूटवरती ढकलण्याचं काम इथून चालू आहे एसबीसीची उमरोली टीमकडनं. भास्कर 11 हो डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु फलंदाजानं अगदी आपण पाहता लेग बी फोरच्या साह्यानं फलंदाजाला बाद केला. भास्कर 11 बडवल बी प्लस आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 8 आणि विकेट्स आल्या 6. हे फार कमी वेळा चित्र आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी भास्कर 11 बडवल बी प्लस टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असते. नेहमी चांगला स्टार्ट, नेहमी एक चांगली टोटल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज आमदार चषक 2026 मध्ये एसबीसीची उमरोली टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं थोडीशी पाठीमागे राहिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये डॅनी लोंगले पुरस्कृत एसबीसीची उमरोली टीम खेळतीये. त्या टीमसाठी कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक नामांकित खेळाडू पलसझरी टीमचा अमोल दरेकर यांच्याकडून खऱ्या अर्थाने एसबीसीची उमरोली टीमला आणि साहिल लोंगले यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा खऱ्या अर्थानं स्वीकार असेल. आणि त्यानंतर जाऊया मॅचकडे जिथे मात्र शेवटचा षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश लोंगले आणि ज्युनियर. डीजे थोडासा आवाज सेट करा. भावेश लोंगलेकडे हे षटक सोपवलंय. ज्युनियर भावेश लोंगले आपण पाहता. हो यावेळी रावी केला. फिल्डर नाहीये, गॅप सोडली. गॅप मध्ये बॉल सरळ चला डीप मध्ये. फिल्डर अगदी पोहोचलेत. मोठा सफर अगदी तय केला फिल्डरनं त्या ठिकाणी. शरद बुंदाटे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. धाव मिळेल ती मात्र 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते भास्कर 11 बडवल बी प्लस टीम. 10 धावा धाव फलकावरती. 22 लोंगले गोलंदाजी मार्कवरती. इवा टॅलेंट एसबीसीची उमरोली टीमचा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हो आणखीन एक चांगला बॉल स्विंग अँड मिस केला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर एखादा लेग कटर येतोय, एखादा ऑफ कटर देखील पाहायला मिळतोय, एखादा कमी गतीनं, एखादा फुल लेनचा मिश्रणामध्ये गोलंदाजी. डॅनी लोंगले यांच्या तालमीमध्ये घडलेले सगळे खेळाडू
आज खऱ्या अर्थानं प्रभावित करतात. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये खेळत असताना त्यांचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोनदा खऱ्या अर्थानं आपण पाहता रनअपमध्ये बिघाड झाला आणि त्याच्यानंतर लगेच पाठीमागे फिरला. चुकी नाही करायची हेच खऱ्या अर्थानं कॅप्टनने देखील सांगितलं. आत्तापर्यंत जबरदस्त खेळ झाला आणि याच्या पुढे देखील चांगलाच खेळायचा आणि त्यासाठी मात्र लगेच निर्णय घेतला पाठीमागे जाण्याचा. हो, इथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बाटन बॉलचा तो व्यवस्थित संपर्क झालाच नाहीये आणि पंच सांगतात इट इज ही मात्र लेग बॅटची एक धाव इथून धावफलकामध्ये ऍड होईल. एका धावेनं धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचलाय त्या 11 वरती. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भास्कर 11 बडबल बी प्लस टीमच्या प्रामुख्याचे 5 फलंदाज ते लवकर परतले आणि त्याच्यानंतर तो दबाव मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल लोंगलेनं 2 धावसंख्येचे षटक हाताळलं जिथे विकेट्स मिळाल्या 2. त्यानंतर आदला मात्र हर्षल लोंगले ज्यांना मात्र विकेट्स मिळवल्या त्या 3. एक रनआउटची विकेट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हो, बाचीकडा शॉर्ट हडमनला फिल्डर आहेत. धाव आणखीन एक सिंगल तिथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आला. 4 ओव्हरची मॅच. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. खऱ्या अर्थानं जो प्रेक्षक वर्ग बडबल बी प्लस टीमची मॅच पाहण्यासाठी आला ज्यांचा जो दर्जेदार खेळ जो नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला खेळ खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतच नाहीये. 12 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. हो, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय कमालीचा स्पेल हाताळला एसबीसीची उमरोली टीम कडनं. ज्युनियर भावेश लोंगलेनं शेवटचं षटक हाताळलं जे स्लॉगरचं षटक होतं. ज्या षटकामध्ये असं वाटलं होतं की आता इथून मोठी धावसंख्या बनवेल भास्कर 11 बडबल बी प्लस टीम, परंतु तिथे देखील भावेश लोंगलेनं अप्रतिम षटक हाताळलं. इकॉनॉमिकल षटक हाताळलं. धाबा एकंदरीत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भास्कर 11 बडबल बी प्लस टीमच्या 12 आणि आता टार्गेट आहे ते मात्र 13 धावसंख्येचं आणि या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील. चला पुढील मॅचचा टॉस इथून केला जाईल. दीप साई झराड 11 अलिबागचे कॅप्टन या ठिकाणी या आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तर मात्र याआधी जो संघ खेळला खरं तर भवरा फॅन्स क्लब जे हनुमान ढवळेपाडा. चला कॅप्टन दोन्ही टॉससाठी येतात आणि या सामन्याचा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय तानाजी बोर्डे दादांना की पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते करावा. खरं तर या दोनही कर्जत तालुक्या बाहेरील संघ जे आता एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. आज 5 कर्जत तालुक्यातील संघ होते, 3 बाहेरचे होते आणि आता सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये तानाजी बोर्डे दादा सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांच्या शुभास्ते आपण साई झिराड दीप 11 अलिबाग आणि त्यांच्या विरोधात भवरा फॅन्स क्लब जे हनुमान ढवळेपाडा. टेल इज द कॉल आणि टॉस जिंकलाय साई झिराड दीप 11 अलिबाग. नेक्स्ट कॅप्टन डिसिजन काय असेल? फिल्डिंग करेन, पुन्हा एकदा फिल्डिंग करेन. या साई झिराड अलिबाग टीमने फिल्डिंगचा डिसिजन घेतला. ऑल दी बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. जाऊया ऑन गोईंग मॅच जिथे मात्र काटेकी टक्कर होईल का आता स्वर्गीय भास्कर 11 बडबल बी प्लस आणि त्याचबरोबर एसबीसीसी उमरोली.
चला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो अगदी आपण पाहता 13 या धावसंख्येचा पाठलाग करायचा एसबीसीची उमरोली टीमला. स्वर्गीय भास्कर 11 बडवल B+ या टीमच्या अगेन्स्ट. सॅकिंग इनवरती आपण पाहता शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीनं आपण पाहता नॉन सेकंडवरती भावेश लोंगले, जो सिनियर भावेश मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं तो ज्युनियर भावेश आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सिनियर भावेश. हा देखील भावेश चांगली गोलंदाजी करू शकतो. गोलंदाजी मार्कवरती पंकज. पहिला बॉल सेन्सिबल ड्राईव्ह करत असताना अगदी पुश केला. पुश करा खुश राहा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव. 24 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. मग अशा वेळी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर ती प्लॅनिंग फार महत्त्वाची आहे. अगदी आपण पाहिलं सिंगल डबल देखील महत्त्वाची आहे. विचारपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे आणि ते दाखवलं शरदनं. मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि भावेशला त्यानं स्ट्राईकवरती आणलं. भवेश पंकज गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचरकडे लाऊड अपील केली जाते. पंच इथे सांगतायत की मात्र लेग बायची ती मात्र सिंगलच पाहायला मिळते. लेग बायची सिंगल आली. धावफलकावरती 2 पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली होती ती मात्र शरदनं आणि त्याच्यानंतर भावेशच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मात्र लेग बायची 1 आली आहे. म्हणजे एकंदरीतच जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 2. 13 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धाबा धावफलकावरती. हो दूरवरून केला फटका चांगला आहे. धाबा देखील चांगल्याच मिळतील. बॉल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. हो पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर फिल्डर आहेत मिड ऑन मध्ये राकेश साटेकने आपण पाहताय. धाव इथून मिळणारच नाहीये. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकामध्ये आले ती 6. ज्या पद्धतीनं एसबीसीची उमरोली टीमनं गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. ओ पुन्हा एकदा शॉट एक साकावरला. काय जबरदस्त प्लॅनिंग चालू आहे आता मात्र पंकजची. सगळी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक खराब बॉल आला त्याच्यावरती चौकार आला आणि तदनंतर पुन्हा एकदा आपल्या व्हेरिएशन मध्ये येत असताना ती अचूकता त्यानं साध्य केली आहे. हो कट केलाय. बॉल सरळ चाललाय. सीमा पार. धावा 4. चौकार. बाय. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा धाव फलकावरती 10. 18 मध्ये बनवायचे 3. पहिलाच बॉल भावेशचा ऑन साईडला. टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सपर. मार्च फिनिश केली आहे भावेश लोंगलेनं. षटकारानं जबरदस्त इनिंग साकारली आहे. काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला आहे. डॅनी लोंगले पुरस्कृत एसबीसीसी उमरोली टीम कडून आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं षटक हाताळलं 2 धावसंख्येचं विकेट्स मिळवल्या 2 तो साहिल लोंगले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साहिल लोंगले ISPL